हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर हे आहे इस्लामपूर, आमच्या गावाच्या जवळचं मेन सिटी. तर माझा थोडासा आवाज खराब आहे, त्यामुळे प्लीज आज समजून घ्या. गावाकडून येताना तब्येत खराब झाली आणि कालच आम्ही गावाकडून आलो. तर इथं मी बँकेत गेले होते कामाला. माझं बँकेत काम होतं, थोडंसं अकाउंट बंद पडलं होतं, तेच रिन्यू करायचं होतं, चालू करायचं. सकाळचं तर काम काय झालं नाही, बँकेत लवकर बँकेत झालं नाही. तर त्या आल्यानंतर मग घरी आले तर वहिनी नव्हती. वहिनी शेतात गेली होती आणि शेतात जर होतं थोडंसं तण काढायचं राहिलं होतं. याच्या आदल्या दिवशी पण मी आणि परी येऊन वहिनी तिघीजण आम्ही आलो होतो. तर परी तर काही काम मला करू देत नव्हती. ती एकटीच इथं तुम्ही पाहू शकता, चहू बाजूने असा ऊस आहे, एकटीच ती काम करत राहणार. मग म्हणून तिलाच मी बोलले की चल तुझ्यासोबत येते, जेवढं होईल तेवढं होईल. परी तर काही करू देणार नाही, परीला घेत थोडंफार जेवढं जमेल तेवढं मी करेन. म्हणून मग त्या दिवशी पण आलो आणि आज संपणार होतं. तर एकटी राहिली असती तिला तर संपलं नसतं. मी तर थोडीशीच मदत केली, पण हे जे होतं तर ते शेवटचं तण काढायचं राहिलेलं. आणि हे जे शेत आहे तर ते पूर्ण रिकामच आहे. ह्याच्यात शाळू गाठला होता, म्हणजे टोकला होता, पण तो आलाच नाही. कुठंतरी दिसतोय शाळू. मग आता ह्याच्यात काहीतरी भाजीसाठीच करणार आहेत काहीतरी भाजीपाला वगैरे. तर त्यासाठीच इथं मी आले होते. परी होतीच मागं, तिला काहीतरी मोबाईल वगैरे देत होते, कधी काय खेळायला वगैरे. तर थोडंफार बसत होती आणि थोडंफार असं मागून खेळत होती. आणि पहिल्या दिवशी तिथं छान राहिली, म्हणूनच मग मी पण आले. आज 1-2 तासाचंच काम होतं. तर बँकेतून जाऊन आले, ड्रेस वगैरे बाहेरचाच म्हणजे घातला होता, चांगलाच होता. तर तसंच आली होती मी शेतात. तर इथं जे होतं तर ते दोघींचं आम्ही काढून टाकलं दोघींनी. आणि आता दोघी पण जे तण जे आहे तर त्याला मोठ्या म्हणतात. जे शेतकरी आहेत किंवा शेतातले आहेत तर त्यांना माहीतच असतं. तर हे सगळं मागचं जे तण आहे तर ते गोळा करून असं आता इथं बांधावरती टाकणार आहे, जिथं गवत दिसतंय तिथं. आणि हे सगळं पेटवून द्यायचं. आणि आधीचं जे तण काढलेलं होतं तर ते थोडंसं असं सुकलं होतं, पूर्ण वाळलं होतं, त्यामुळे ते लगेच पेटून जाईल. आणि 1-2 दिवस असं बांधावरती राहिलं की मग लगेच पेटून जातं, ह्याला काही नाही होतं. आणि आता ह्याच्यात जे टोकायचं होतं तर ते भाजी वगैरे तर तीही आम्ही थोडीफार टोकली, कारण आता वातावरण पाहून तुम्हाला लक्षात येईलच, उशीर झालेला होता. चांगले 5:30 वाजत होते आणि अंधार पण पडायला चालू झालेला. तर आता 5:30 वाजता तर पूर्ण अंधारच होतोय थोडं. त्यामुळं मग आम्ही हे सगळं काढलं पटकन आणि मग घरी गेलो.
आणि घरी गेल्यानंतर कितीही कंटिन्यू व्हिडिओ बनवायचं ठरवलं तरी होतच नाही, कारण मुलांकडे लक्ष द्यायला लागतं खूपच. काम तर काही नाही करत मी, पण त्यांच्याकडेच लक्ष द्यायला लागतं आणि माझी तब्येत पण बिघडते गावाकडे आलं की. तर असं इथे दुसऱ्या दिवशी मी बसमधून चालले होते. बसचा प्रवास म्हणजे खूपच भयंकर वाटला, कारण जागा पण बिलकुल नव्हती. पाहू शकते असे उभा राहून जात होते सगळे. आणि मग माझी 2 सीटचीच सीट होती, 2 लोकांचीच. तर तिथं आम्ही 3 जण बसलो होतो. तर शेजारच्या मुलींनी परीला घेतलं होतं आणि आमचं बँकेत माझं काम होतं. तर आदल्या दिवशी झालं नाही, मग दुसऱ्या दिवशी जाऊन मी पूर्ण करून आले ते काम. आणि मग असा हा दिवस गेला आणि आता हा शेवटचा दिवस होता आमचा गावाकडचा. तर सकाळचे कपडे, पाणी वगैरे येतं पटकन, काय होतं सकाळी टिफिन वगैरे असतो आहे आणि भावाचा ऊसाचं फड पण चालू आहे, त्यामुळं मग तो पण जातो. मग जनावरांच्या धारा वगैरे काढायच्या असतात, मग आई वहिनी तिकडे जाते आणि सकाळी 8-8:30 वाजताच पाणी येते. मग त्यामुळं सगळं एकदम पटकन होतं की वेळच भेटत नाही. आणि परी बघा, परीचा लिहिचा इथं मी फोटो काढत होते. परीची केस पूर्ण टक्कल केलं, कारण गावाकडे भरपूर थंडी आहे. तर इथं मी जाणार होते, म्हणून आईने मग धपाट्याचं पीठ बनवायला इथं सगळं बनवलं होतं, डाळीचं पीठ वगैरे. तर तीच तयारी चालली होती आदल्या दिवशी. आणि त्या दुसऱ्या दिवशी आज आम्ही जाणार होतो. तर विहीचे पप्पा सकाळी आम्हाला घ्यायला आले होते आणि परीने सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला तर ओळखलं नाही पप्पांना आणि नंतर गेली. आणि विही आतमध्ये खेळत होती. तिचं जेव्हा लक्ष गेली तेव्हा तर ती पळतच आली. तर जेवण वगैरे आवरून आम्ही आता इथं दुपारी निघलेलो 2 वाजता घरून. आणि इथं मागच्या सीटवर मी परी बसलेली. इथं पूर्ण गादी वगैरे टाकतो आम्ही, म्हणजे त्या दोघी खेळतात. बॅग वगैरे समोर ठेवायच्या, म्हणजे ते पडत पण नाहीत, काही भीती वाटत नाही. आणि छान असं मग प्रवास चालू झाला. थोडंसं सातारपर्यंत रोड खराब आहे गावापासून येताना, पेठपासून, सगळ्यांनाच माहीत असेल. आणि मग तिथं कारण ब्रिजचे काम वगैरे चालू आहेत जागोजागी, त्यामुळे थोडासा वेळ लागते, म्हणून जरा लवकरच निघालो आम्ही. आणि फायनली आता पुण्यात पोहोचले. तर हा होता 2-3 दिवसाचा ब्लॉग. जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.